उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जालन्यामध्ये काळे झेंडे दाखवले गेले। अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी हे काळे झेंडे दाखवले। बीडमधील संतोष देशमुख हत्या आणि परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणावरून हा निषेध नोंदवला गेला। अजित पवार यांच्या गाड्यांचा हा ताफा आहे, ज्याला इथल्या तरुणांनी काळे झेंडे दाखवले। ही दृश्य आपण बघतोय। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी गौरव साळी आपल्याशी जोडले गेले। गौरव, काय नेमकं या सगळ्या तरुणांचं म्हणणं होतं? अजित पवारांचा ताफा जिथून जात होता तिथे काळे झेंडे यांनी दाखवले। अगदी खरे रीती आपण जर पाहायला गेलं तर अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवलेत। आपण जर पाहायला गेलं तर आज अजित पवार हे जालना दौऱ्यावर आहेत आणि जालना येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुख्य कार्यालयाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडलं आणि त्यानंतर ते ज्यावेळी भोकरदन नाका या ठिकाणी एका हॉस्पिटलचं उद्घाटन करण्यासाठी जात होते, त्यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवलेत। आपण जर पाहायला गेलं तर बीड आणि परभणी म्हणजे ज्या ठिकाणी मयत सोमनाथ सूर्यवंशी आणि मयत संतोष देशमुख या दोघांची हत्या झालेली आहे आणि त्याबद्दल अद्यापपर्यंत कुठलीही चौकशी झालेली नाहीये। त्याचबरोबर अद्यापपर्यंत तपास कुठे पोहोचला आहे हे समजत नाहीये। त्यामुळे या सर्व प्रकरणांच्या अनुषंगाने आक्रमक होत मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवलेत। आपण जर पाहायला गेलं तर मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांचा निषेध नोंदवलेला आहे आणि बीड आणि परभणी प्रकरणी लवकरात लवकर तपास करून जे दोषी आहेत त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे। निश्चित, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी गौरव।